नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागात एकीकडे स्पर्धेची अंतिम फेरी सुरू होणार असते, तर दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी कायमचं संपवण्याचा राकेशचा अत्यंत धोकादायक प्लॅन तयार झालेला असतो. आजचा भाग फक्त स्पर्धेपुरता मर्यादित राहत नाही. घरातील मत्सर नम्रताचा डाव, राकेश आणि वल्लरीची कथाकारस्थान, रमाकांतची सुटका आणि शेवटी अर्णव ईश्वरीच्या खोलीजवळ ठेवलेला बॉम्ब, या सगळ्यामुळे भागाचा प्रत्येक क्षण तणावाने भरलेला असतो. भागाच्या सुरुवातीला ईश्वरी किचनमध्ये दिसते. आज स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस असल्यामुळे तिने स्वतःच्या पदार्थाची पूर्ण तयारी आधीच केलेली असते, पण एवढ्यावरच ती थांबत नाही. घरातील सगळ्यांचा नाश्ता, जेवण आणि बाकीची कामंही तिने व्यवस्थित सांभाळलेली असतात. स्वतःची स्पर्धा असूनही घरच्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ती पूर्णपणे काळजी घेत असते. दुसरीकडे आकाशच्या लक्षात येतं की अजूनही नम्रता झोपलेली आहे. स्पर्धेसाठी बरंच काम बाकी असतं, त्यामुळे तो तिला उठवायला जातो. आकाश तिला म्हणतो, नम्रता अगं उठ ना पटकन, अजून आपली खूप तयारी बाकी आहे. तू अशी झोपून राहिलीस तर कसं होणार. पण नम्रता काही लगेच उठत नाही. तेव्हा आकाश तिला सांगतो, ईश्वरीची जवळजवळ सगळी तयारी झाली आहे आणि तू अजून झोपलेली आहेस. ईश्वरीचं नाव ऐकताच नम्रता चिडून उठते. ती रागाने म्हणते, सकाळी सकाळी पुन्हा तिचंच नाव घ्यायचं होतं का. मला माहीत आहे उशीर झालाय. ईश्वरीचं कौतुक नम्रतेला अजिबात सहन होत नसतं. ती तावातावाने उठते आणि काहीही विचार न करता थेट किचनमध्ये जाते. किचनमध्ये ईश्वरी आधीच सगळी कामं व्यवस्थित करत असते, पण नम्रता तिथे पोहोचताच घाईघाईने सामान काढायला सुरुवात करते. काही भांडी इकडे, काही वस्तू तिकडे, क्षणात पूर्ण किचनमध्ये अस्तव्यस्त होतात. ईश्वरी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, नमुताई जरा थांब ना गं, सगळ्यांचा स्वयंपाक आणि नाश्ता मी बघते. तुम्ही तुमच्या स्पर्धेची तयारी शांतपणे करा. पण नम्रता तिच्यावर चिडते, तू सगळं करून बसलीस, मग माझ्या स्पर्धेचं काय. मलाही तयारी करायची आहे ना. तू मला किचनमध्ये जागा देणार नसेल तर मी दुसरीकडे चूल मांडते. नम्रता लगेच आकाशला बोलवते आणि त्याला म्हणते, तुम्ही स्टोर रूममध्ये जा. तिथे एखादी दुसरी शिगडी आहे का ते बघा. मला वेगळ्या शिगडीवर माझा स्वयंपाक करायचा आहे. हे ऐकून ईश्वरीला राग येतो. ती म्हणते, या घरात दुसरी चूल मांडायची गरज काय आहे. एका घरात 2 चुली मांडणं योग्य नाही. आपण सगळं एकत्र करू शकतो ना. पण नम्रता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. ती म्हणते, तू मला काही सांगू नकोस. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. मला माझी तयारी पूर्ण करायची आहे. त्यानंतर ती आकाशला आदेश देते, मी पटकन फ्रेश होऊन येते. तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या शेगडीचं बघा. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये उशीर होता कामा नये. एवढी चिडचिड करून नम्रता तिथून निघून जाते. तिचं वागणं बघून ईश्वरी अक्षरशः डोक्याला हात लावते. आकाश मात्र ईश्वरीला समजवतो. तो म्हणतो, तू जास्त टेन्शन घेऊ नको. मला माहीत आहे तुलाही याचा त्रास होतोय. त्यावर ईश्वरी शांतपणे म्हणते, राहू दे, नमुताईसमोर आपण तरी काय बोलणार. एकीकडे घरात स्पर्धेची तयारी सुरू असताना दुसरीकडे मोठा धोका त्यांच्या अगदी जवळ आलेला असतो. राकेश हाऊसकीपिंग कर्मचारी म्हणून तिथे पोहोचलेला असतो. त्याने तोंडावर मास्क लावलेला असतो, कपडे बदललेले असतात आणि हातामध्ये साफसफाईचं सामान असतं. पण तो तिथे साफसफाई करण्यासाठी आलेला नसतो. त्याचा खरा उद्देश असतो अर्णव आणि ईश्वरीच्या खोलीमध्ये बॉम्ब ठेवण्याचा. राकेशला काहीही करून अर्णव आणि ईश्वरीला कायमचं संपवायचं असतं. त्यासाठी तो योग्य जागा आणि योग्य वेळ शोधत असतो. मात्र त्याचवेळी एका गुन्हेगाराने तुरुंगातून पळ काढल्याची बातमी सर्वत्र पसरलेली असते. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा रक्षक प्रत्येक संशयास्पद व्यक्तीची तपासणी करत असतात. राकेश तिथून जात असताना एक हवालदार त्याला थांबवतो. तो विचारतो, कोण आहेस तू, हा मास्क काढ. राकेश काहीतरी कारण सांगण्याचा प्रयत्न करतो, पण हवालदार त्याच्याकडे ID कार्ड मागतो. राकेशकडे कोणतंही ओळखपत्र नसतो. तो खिशात शोधण्याचं नाटक करतो आणि म्हणतो, माझी पॅन्ट बदलली, ID कार्ड दुसऱ्या पॅन्टमध्ये राहिलं, मला जाऊ द्या, माझी बरीच कामं बाकी आहेत. पण हवालदार त्याला जाऊ देत नाही. तो स्पष्ट सांगतो, एक गुन्हेगार तुरुंगामधून पळून गेला आहे, त्यामुळे तपासणी केल्याशिवाय आम्ही कोणालाही सोडू शकत नाही. आधी मास्क काढ. हे सगळं वल्लली लांबून पाहते. तिला लगेच समजतं की राकेशनं मास्क काढला तर त्याची ओळख उघड होईल. तो पकडला गेला तर अर्णव आणि ईश्वरीला मारण्याचा सगळा प्लॅन तिथेच संपेल. त्यामुळे वल्लली पटकन तिथे येते आणि राकेशवर मुद्दाम ओरडते. ती म्हणते,
काय रे, केव्हापासून सांगतोय आमची रूम साफ करायला, अजूनही साफ केली नाहीयेस? हवालदार वडिलांना विचारतो. तुम्ही याला ओळखता का? वडिलांनी लगेच खोटं बोलते. ती म्हणते, हो, आकाश टेक्स्टाईलमध्ये काम करतो ना, त्याची मी आई आहे. आम्ही स्पर्धेसाठी आलोय. आमची रूम साफ करण्याची जबाबदारी याच्याकडे आहे. यानंतर ती उलट हवालदारांनाच विचारते, तुम्ही एवढी तपासणी का करत आहात? हवालदार तिला सांगतो की तुरुंगातून एक गुन्हेगार पळून गेला आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. वडिलांच्या खोट्या बोलण्यामुळे राकेशला त्या क्षणी वाचतो, पण त्याची ओळख उघड होण्यापासून तो अगदी थोडक्यात वाचलेला असतो. ईश्वरीकडे स्पर्धेसाठी सुंदर तयार झालेली असते. नम्रता आणि अंजलीलाही तिथे येतात. आजी दोघींच्या हातावर दही साखर ठेवून त्यांना शुभेच्छा देते. ईश्वरी आजी, मामा आणि घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडते. अंजली तिला विचारते, सगळी तयारी झाली ना? ईश्वरी आत्मविश्वासाने म्हणते, हो, सगळी तयारी झाली. आता कधी एकदा स्पर्धेला जातोय आणि सगळं छान होतंय असं झालंय. ईश्वरीचा आत्मविश्वास पाहून अंजली खुश होते. मामा मात्र सगळ्यांना लवकर निघण्याची घाई करत असतात. ते म्हणतात, प्रत्येक वेळी स्पर्धेला जायला उशीर होतो, पण आज अंतिम फेरी आहे. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये उशीर चालणार नाही. ते नम्रतालाही विचारतात, तुझी तयारी झाली आहे का? तू काय बनवलंयस? नम्रता सांगते की तिने साऊथ इंडियन पदार्थाची तयारी केली आहे. ईश्वरी तिला प्लेटिंगसाठी कल्पना देते. ती म्हणते, तुम्ही प्लेटच्या बाजूला गजरे लावा, त्यामुळे पूर्ण साऊथ इंडियन लुक खूप सुंदर दिसतील. हे ऐकून आजी ईश्वरीचं कौतुक करते. ती म्हणते, एवढं सगळं होऊनही तू दुसऱ्यांचा किती विचार करतेस? ईश्वरी हसून म्हणते, आम्ही दोघी सख्या बहिणी आहोत. स्पर्धेत उतरलो असलो तरी एकमेकींना मदत करण्यात काय चुकीचं आहे? हे ऐकून आजीच्या मनात ईश्वरीबद्दलचं प्रेम आणखी वाढतं. पण नम्रता मनातल्या मनात चिडते. तिला वाटतं ईश्वरी नेहमीप्रमाणे सगळ्यांसमोर चांगलं बनवून क्रेडिट घेत आहे. तेवढ्यात अर्णवही तयार होऊन खाली येतो. मामा त्याला सांगतात की आज तो एकटा कुठेही जाणार नाही. तो स्वतः त्यासोबत असणार आहे. अर्णवच्या फोनवर त्या वेळी एक कॉल येतो. तो थोडा बाजूला जाऊन बोलतो, पण घरामध्ये सगळ्यांना निघण्याची घाई असल्यामुळे त्या कॉलकडे कोणी फारसं लक्ष देत नाही. आकाश नम्रताची बॅग उचलतो, तर अर्णव मामा ईश्वरीचं सामान घेऊन पुढे जातात. निघताना मामा ईश्वरीला विचारतात, सगळं सामान घेतलंस ना? काही राहिलं तर नाही ना? तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की एक डब्बा रूममध्ये राहिला आहे. ती म्हणते, एक डब्बा घ्यायचा राहिला आहे, मी पटकन घेऊन येते. बाकी सगळे पुढे जातात आणि याच संधीचा फायदा नम्रता घेते. तिला ईश्वरीची साडी असलेली पिशवी तिथेच दिसते. ईश्वरी स्पर्धेच्या फॅशन आणि प्लेटिंग राऊंडमध्ये जी साडी वापरणार आहे तीच साडी त्या पिशवीत ठेवलेली असते. नम्रता आजूबाजूला पाहते आणि ईश्वरीच्या साडीवर पूर्ण पांढरा रंग उठते. काही क्षणामध्येच साडी खराब होते. आपलं काम झाल्यामुळे नम्रता मनातून खूप खुश होते. ईश्वरीला मात्र याबद्दल काहीच माहीत नसतं. ती आपला डबा घेऊन येते आणि तीच खराब केलेली साडी पिशवी घेऊन सगळ्यांसोबत स्पर्धेला निघते. दरम्यान राकेश हवालदाराच्या तावडीतून सुटल्यानंतर वल्लली त्याला एका खोलीमध्ये घेऊन जाते आणि त्याच्यावर ओरडते. ती म्हणते, तुला काही कळतं का? मी वेळेवर आले नसते तर तू आज पकडला गेला असतास. इथे मोठ्या मोठ्या बाता मारतोस की अर्णव आणि ईश्वरीला संपवणार, पण स्वतःची ओळख सुद्धा लपवता येत नाही तुला. राकेशही तिच्यावर चिडवतो. तो म्हणतो, मला कसं वागायचं हे तू मला शिकू नकोस. प्लॅन बिघडवण्याचा मूर्खपणा कोणी केला असेल तर तू केला आहेस. वल्लरी म्हणते, बॉम्ब ठेवणार आहेस म्हणतोस, मग कधी ठेवणार? किती वेळ घेणार? राकेश तिला समजवतो की बॉम्ब ठेवणं इतकं सोपं नसतं. योग्य जागा पाहावी लागते, योग्य वेळ पाहावा लागतो. मला फक्त अर्णव आणि ईश्वरीला संपवायचं आहे. बाकी कोणाला त्रास झाला तर पूर्ण प्लॅन बिघडेल. दोघांचं भांडण आणखी वाढतं. वल्लली त्याच्यावर आवाज चढवते. तेव्हा राकेश तिला सरळ धमकी देतो. तो म्हणाला, माझ्याकडे तुझ्या सगळ्या गुन्ह्यांचे पुरावे आहेत. तू मला एकदा वाचवलंस म्हणून मला ऐकू नकोस. मी ते पुरावे बाहेर काढले तर तूही संपशील. हे ऐकून वल्लरीची बोलती बंद होते. राकेश पुन्हा मास्क लावतो आणि बॉम्ब ठेवण्यासाठी योग्य जागा शोधायला निघतो. दुसरीकडे रमाकांत कैदेमध्ये असतात. त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी उदयकांतकडे असते, पण उदयकांत झोपलेला असतो. रमाकांत स्वतःशीच विचार करत असतात. संपूर्ण रात्र गेली, अजूनही इथून बाहेर पडता आलेलं नाही. माझ्या मुलांवर मोठं संकट आहे. मला काहीही करून सुटायला हवं. तेवढ्यात उदयकांतच्या फोनची रिंग वाजते. तो उठतो आणि फोनवर बोलताना म्हणतो, हो, सकाळ झाली आहे. मी त्या लोकेशनवर पोहोचतो. पत्ता पाठवून ठेव. हे बोलणं रमाकांत ऐकताच त्याला समजतं की उदयकांत बाहेर जाणार आहे. हीच आपल्या सुटण्याची योग्य वेळ आहे. रमाकांत कसाबसा आपला एक हात सोडवतात.
नंतर दुसराही हात मोकळा करतात आणि खोलीत एका जागी लपून बसतात. उदयकांत पुन्हा खोलीमध्ये येतो आणि रमाकांत दिसत नसल्यामुळे तो घाबरतो. तो मोठ्याने ओरडतो, दादा कुठे गेलात? दादा. तो त्यांना इकडे तिकडे शोधत असताना रमाकांत मागून त्याच्यावर हल्ला करतात. ते त्याचा गळा पकडतात आणि संतापाने म्हणतात, आज माझ्या मुलांवर जी वेळ आली आहे ती तुझ्यामुळेच. तू माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. माझ्या बायकोच्या मृत्यूलाही तूच जबाबदार आहेस. रमाकांत स्पष्ट सांगतात की आता आपल्या मुलांना वाचवण्याची ते कोणत्याही टोकाला जाण्यास तयार आहेत. ते उदयकांतच्या तावडीतून सुटून बाहेर पडतात. पण अनेक दिवसांच्या त्रासामुळे त्यांना प्रचंड दम लागलेला असतो. तरीही ते थांबत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की अर्णव आणि ईश्वरीवर मोठं संकट येणार आहे. इकडे स्पर्धेच्या ठिकाणी सर्व स्पर्धक पोहोचलेले असतात. प्रत्येक टीम आपापलं सामान टेबलावर मांडत असतं. जज स्टेजवर येतात आणि सगळ्यांचं स्वागत करतात. त्या म्हणतात, आज आपल्या स्पर्धेची अंतिम फेरी आहे. आजच्या राऊंडमध्ये तुम्हाला फॅशन आणि फूड प्लेटिंग करून दाखवायचं आहे. सगळ्या स्पर्धकांनी पदार्थ घरून बनवून आणलेले असतात. आता एका तासामध्ये पदार्थांचं सुंदर प्लेटिंग आणि त्याला साजेसं फॅशन प्रेझेंटेशन करायचं असतं. जज सांगतात, कालचे आणि आजचे गुण एकत्र करून अंतिम विजेता ठरवला जाईल. स्पर्धेच्या विजेत्याला मोठी रक्कम मिळणार असल्यामुळे प्रत्येक टीमसाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची असते. अनेकांना या पैशातून आपला व्यवसाय पुढे न्यायचा असतो. ईश्वरी गणपती बाप्पाचं नाव घेऊन तयारीला लागते. आकाश नम्रताला म्हणतो, तू प्लेटिंग कर, फॅशनचं मी बघतो. त्याचवेळी सौदामिनी अमृताला फोन करते. ती म्हणते, आजची स्पर्धा आपण काहीही करून जिंकली पाहिजे. अर्णव आणि ईश्वरी जिंकता कामा नयेत, त्यासाठी मी पूर्ण तयारी केली आहे. अमृताही खुश होऊन तिला लवकर प्लॅन पूर्ण करायला सांगते. इकडे ईश्वरी आपली फॅशनसाठी आणलेली साडी बाहेर काढते. साडी उघडताच तिच्या पायाखालची जमीनच सरकते. संपूर्ण साडीवर पांढरा रंग पडलेला असतो. ईश्वरी घाबरून अर्णवला म्हणते, अर्णव सर, हे बघा साडीची काय अवस्था आहे. ती अक्षरशः पॅनिक होते. या साडीवरचं मी पूर्ण ज्वेलरी, मेकअप, प्रेझेंटेशन ठरवलं होतं. आता शेवटच्या क्षणी काय करायचं? अर्णव तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, घाबरू नकोस, आपण काहीतरी मार्ग काढू. पण ईश्वरीला काही सुचत नसतं. ती म्हणते, ही साडी धुवूनही रंग जाणार नाही. आता आपली पूर्ण तयारी वाया गेली. लांबून नम्रता अर्णव आणि ईश्वरीची ही अवस्था बघत असते, कारण हे सगळं तिचंच काम असतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव पाहून ती मनातून आनंदी होत असते. अर्णव साडी स्वच्छ करण्याचा किंवा दुसरा काही पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतो. दोघेही आपलं सामान घेऊन बाजूच्या रूममध्ये जातात. आकाश हे सगळं पाहतो. त्याला लगेच जाणवतं की काहीतरी गंभीर गडबड झाली आहे. तो नम्रताला म्हणतो, अर्णव आणि ईश्वरी अचानक का गेले? मला जाऊन बघायला हवं. पण नम्रता त्याला थांबवते. ती म्हणते, मागच्या वेळी तुम्ही त्यांना मदत करायला गेला आणि आपण स्पर्धेमध्ये हरलो. आता पुन्हा तसंच करायचं आहे का? ही स्पर्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ते त्यांचं बघून घेतील. आकाश बेचैन असतो. त्याला माहीत असतं की अर्णव आणि ईश्वरी विनाकारण स्पर्धेतून बाजूलाच जाणार नाहीत. पण नम्रता त्याला जबरदस्तीने स्वतःच्या तयारीमध्ये गुंतवते. दुसरीकडे रमाकांतना एक मोबाईल मिळतो. ते अर्णव आणि ईश्वरीला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना काहीही करून आपल्या मुलांना सावध करायचं असतं. पण तोपर्यंत राकेश बॉम्ब घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलेला असतो. तो अशी जागा शोधत असतो जिथे स्फोट झाला तर अर्णव आणि ईश्वरी त्याच्या तावडीत सापडतील. बाकी लोकांना काही होऊ देऊ नये, कारण मोठा स्फोट झाला तर पोलिसांना त्याच्या प्लॅनचा मागं काढणं सोपं जाईल. अखेरीस राकेशला योग्य जागा सापडते. अर्णव आणि ईश्वरी ज्या रूममध्ये साडीची समस्या सोडवण्यासाठी गेलेले असतात त्याच रूमजवळ तो बॉम्ब सेट करतो. इकडे ईश्वरी पूर्णपणे खचलेली असते. ती अर्णवला म्हणते, आपण अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत आणि आता हे झालं. मला काही सुचत नाहीये. मी विचारही केला नव्हता की शेवटच्या क्षणी एवढं मोठं संकट येईल. अर्णव तिला धीर देत असतो. तो म्हणतो, जोपर्यंत वेळ संपलेली नाही तोपर्यंत आपण हरलेलो नाही. आपण नक्की काहीतरी मार्ग काढू. पण त्यांना कल्पनाही नसते की साडी खराब होणं ही त्यांच्यासमोरची सर्वात मोठी समस्या नाही. खरा धोका तर त्यांच्या खोलीच्या बाहेर तयार असतो. राकेश सौदामिनीला फोन लावतो आणि आनंदाने म्हणतो, बॉम्ब सेट झाला आहे, अगदी योग्य जागी ठेवला आहे. आता थोड्याच वेळामध्ये बातमी येईल की अर्णव आणि ईश्वरीचे तुकडे झाले आहेत. हे ऐकून सौदामिनी खूप खुश होते. राकेश पुढे म्हणतो, मी ही बातमी ऐकण्यासाठी कित्येक दिवसांपासून आतुर झालो आहे. आता प्रश्न असा आहे की रमाकांत योग्य वेळी अर्णव ईश्वरीपर्यंत पोहोचणार का? त्यांना फोनवर सावध करता येणार का? खराब झालेल्या साडीमुळे अर्णव ईश्वरी त्या रूममधून बाहेर पडतील की तिथेच थांबतील? नम्रताने केलेला डाव तिच्याच अडचणीचं कारण बनेल का? आणि राकेशने ठेवलेला बॉम्ब फुटण्याआधी कोणाच्या लक्षात येईल? आजच्या भागात ईश्वरीने पुन्हा एकदा दाखवून दिलं की तिच्या मनात कोणाबद्दलही वाईट नाही.
स्वतःची स्पर्धा असूनही तिने नम्रताला प्लेटिंगची कल्पना दिली, पण त्याच्या बदल्यात नम्रताने तिची साडी खराब केली. एकीकडे नम्रतेचा मत्सर अर्णव ईश्वरीची स्पर्धा बिघडतोय, तर दुसरीकडे राकेशचा द्वेष थेट त्यांचा जीव घेण्यासाठी तयार झाला आहे. आता पुढच्या भागामध्ये साडीचं संकट सुटणार की नाही यापेक्षा मोठा प्रश्न असा आहे की अर्णव ईश्वरी त्या बॉम्बस्फोटामधून वाचणार कसे आणि त्यांना वाचवण्यासाठी रमाकांत योग्य वेळी पोहोचणार का, हे पाहणं खूपच उत्कंठावर्धक ठरणार आहे. धन्यवाद.